तर बघा हे ओले काजू आहे. ह्या ओल्या काजूची ना आपल्याला रेसिपी करायची आहे. मस्त छान आधी सोलायची कशी ते आपण बघूया. त्यासाठी बघा आता हात आपले असे काळे होतात. त्यासाठी ना अगदी थोडंसं यामध्ये वाटीमध्ये घेतले तेल. इकडं हा पण चाकू आणलाय का तर ह्याला पुढं छान टोक आहे त्याच्या आतमधले काजू बाहेर काढण्यासाठी. इकडे बघू शकताय काजूला थोडंसं तेल लावलेलं आहे पटकन निघावं म्हणून. आणि इकडं विळी पण घेतलेली आहे लागलीच तर. आणि तर आता इकडं पण चॉपिंग पॅड पण घेतलंय आणि हा चाकू पण घेतलेला आहे. हा चाकू पण घेतलाय कशासाठी कारण की याला पण बाहेर खूप छान धार आहे. बघूया कशाचा यूज होतोय आता. घ्या चलो मित्रांनो, तर हे पहा, हे आपण आणलेले आहेत ओले काजू कोकणामधून. तर याची आपण करणारे रेसिपी खूप छान भाजी होते. तर मी हे काजू आता सोलून देत आहे. तर मी बरीचशी हत्यारं गोळा केलेली आहेत पहा. 2 चाकू, एक चॉपिंग पॅड, विळी, तेल घेतलेलं आहे कारण ह्याला चिक असतो. तर हा चिक हाताला लागू नये म्हणून पहिला आपण तेल लावायचं. तेल लावून घ्या. तेल मी लावून घेतलेलं आहे आता बॉटांना. आणि मी चिरत आहे काजू. फक्त हात चटकणार नाही ह्याची काळजी घ्या. वेळणी होते का बघा जे धारदार आहे. थोडंसं टप आहे. ओके चला एकच नंबर झालेला आहे. चला वेळणी पण निघले मस्तपैकी. हा हे पहा त्याच्या आतमध्ये आहे काजू. तर चाकूच्या धाराने आपल्याला हे काढायचे. ते कसे काढायचे मी तुम्हाला एकदा दाखवतो. या चाकूला चाकू, या चाकूच्या धारेने हे जे आहे पुढच्या टोक त्याने या पुढच्या टोकाने असा हा काजू काढायचा आहे. तेव्हा किती छानपैकी हा काजू निघालेला आहे. त्याचंही काढून दाखवतो मी तुम्हाला. हा काजू, ह्या काजूचे परत कवच काढून त्याची पुढची प्रोसेस काय आहे सांगितली जाईल आणि ह्याची आपण करणार आहोत नंतर भाजी. ओल्या काजूची भाजी चला मस्त आता करायची. मी भरपूर काजू सोलल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो अजून. तर मंडळी विळीच्या साह्याने काही चाकूच्या साह्याने काजू सोलण्याची पद्धत तर तुम्हाला दाखवली. अशा पद्धतीने आम्ही सगळे काजू सोलून म्हणा किंवा काढून म्हणा तुम्ही घेऊ शकता. बघू शकता किती काजू होते आणि एवढेसे काजू यातून निघालेले आहेत. पण ओल्या काजूची भाजी ही सुंदर होते आणि कोकणात गेलोय काजू आणले नाहीत असं होतच नाही ना. म्हणून म्हणलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर ती छान अशी ओल्या काजूची भाजी आपण शेअर करूया. मी एकदा खाल्लेली होती आणि म्हणलं चला आज तुमच्यासोबत रेसिपी नक्कीच आपल्याला शेअर करायची आहे. तर एवढे काजू मी काढून घेतले. त्यानंतर बघू शकता या ठिकाणी आता तुम्हाला जर खूप सारे काजू असेल आणि तुम्हाला पॅकबंद ठेवायचे असेल तर सील पॅकमध्ये तुम्ही बॅग जी असते त्यामध्ये ठेवले तरी पण चालू शकतात. आता मला जेवढी भाजीला काजू घ्यायचे आहे तेवढे मी घेतलेले आहे. या ठिकाणी बघू शकताय साल निघते सहजपणे. परंतु आपल्याला हे गरम पाण्यात नॉर्मल गरम पाणी ठेवायचं आहे. त्या गरम पाण्यात आपल्याला अगदी 3 ते 4 मिनटं हे काजू ठेवायचे आहेत. अगदी हाताने अगोदर तुम्ही स्वच्छ धुवून घ्या. ते धुवून घेतल्यानंतर गॅसवरती आपल्याला गरम करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे अगदी एक 3 ते 4 मिनटं. 4 मिनटांनी तुम्हाला अगदी हे काजूचे जी साल आहे ना ती अलगद अशी निघताना दिसून येते. बघा बरीचशी साल ऑलरेडी निघालेली आहे. तोपर्यंत आपण काजू थंड होतात साल काढून घ्यायची आहे. त्या अगोदर आपण मसाल्याची तयारी करायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घातला आणि नंतरनं यामध्ये कांदा घातलेला आहे, टमॅटो घातलेला आहे, कोथिंबीर घातल्यानंतरनं लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहे आपल्याला. आणि हे मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे. खडे मसाले घातले काहीच हरकत नाही. मसाला रेडी होतोय तोपर्यंत आपण काय करायचं आहे कढईमध्ये तेल घालायचं आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा आपल्याला मस्त सोनेरी कलर किंवा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहताय ना तुम्ही अगदी त्याप्रमाणे करायचं आहे. कांदा छान असा परतून झाला की आपल्याला जे आपण मसाला तयार केला होता वाटण म्हणू शकता तुम्ही वाटण तयार आहे ना ते आपण कढईमध्ये घातलेलं आहे. हे वाटणाला अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे कारण की आपण वाटण हे तेल सुटेपर्यंतच नेहमी परततो. चला मंडळी वाटण किंवा मसाला छान तेलावर आपण परतून घेऊया. तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला इकडे मी पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये आपल्याला घालायचे तेल कारण की ना आपल्याला जे काजू आपण सोलून घेतलेले होते ना ते काजू आपल्याला फ्राय करायचे आहे. दोन्ही गॅसवरती झटकीपट घरच्या साहित्यामध्ये आपल्याला करतोय आपण आज काजू करी. सुंदर अशी आपली ही रेसिपी आहे. आवडली की नाही नक्की सांगायची. या ठिकाणी काजू छानपैकी सोलून घेतलेले आहेत. कसले भारी दिसतात ना काजू नक्की सांगायचं बरं का मैत्रिणींनो. आणि या ठिकाणी बघू शकताय तुम्ही मी काय केलेलं आहे काजूची साल काढून घेतलेली आहे जेवढी भाजीपुरती पाहिजे आहे
यामध्ये मी 2 भाज्या करणार आहे. दुसरी रेसिपीसुद्धा नक्की शेअर करेन. पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती, त्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं मी तेल, कारण की आपल्याला काजू थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप सारे फ्राय करायचे नाही आहे, अलगद आपल्याला काजू फ्राय करायचे आहे. या ठिकाणी बघू शकताय थोडासा कलर चेंज झाला की आपण लगेचच काजू आपण गॅस बंद करून टाकायचा आणि काजू आपण काढून घ्यायचे आहे. दुसऱ्या ठिकाणी सुद्धा मसाला छान परतत आहे आणि या स्टेजला आल्यानंतर मी काजू काढून घेतले. नंतर तुम्ही इकडे बघू शकताय मसाल्याला सुद्धा सुंदर असं तेल सुटलेलं आहे. यामध्ये आपण घालूया सुके मसाले. लाल मिरची पावडर घातली, थोडंसं गरम मसाला वर्षभर साठवतो ना, तो साठवलेला सुद्धा काळा मसाला आहे ना, तो सुद्धा मी घातलेला आहे. या परत नंतर किचन किंग मसाला मी घातलेला आहे. आता या स्टेजला काय करायचं, सुंदर असं आपण काही परतून घ्यायचं आहे मसाला. थोडंसं झाकण ठेवा म्हणजे तेल पटकन सुटतं. नंतर फ्राय केलेले जे काजू आहे ते आपण या मसाल्यामध्ये घालणार आहे. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्या. नंतर पुन्हा तेल सुटेपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. तेल सुटायला थोडासा वेळ लागतो, पण भाजीला तेल सुटलं की मसाले सगळे एकजीव होतात आणि त्यामुळे त्याची टेस्ट छान येते. चला या स्टेजला आल्यानंतर थोडंसं झाकण अगदी 1-2 मिनटं ठेवा आणि काढा. महत्त्वाचं म्हणजे मीठ घालायचं विसरले मैत्रिणींनो, पटकन मीठ घालून घ्या. गडबडीत हे विसरायचं नाही बरं का. मिठाशिवाय चव ही अधुरी आहे. चला आता या स्टेजला आल्यानंतर तुम्ही गरम पाणी घालायचं आहे. कोणत्याही रस्सा भाजीत किंवा तुम्ही जी कोणतीही भाजी असू द्या त्यामध्ये अगदी लपथपीत भाजी करताय ना, त्यामध्ये गरम पाणी घालायचं. त्याने ना भाजीला चव खूप सुंदर येते बरं का. चला गरम पाणी घातल्याने पटकनसुद्धा भाजी होते. या स्टेजला भाजी आली की यामध्ये छान कुस्करून आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे आणि कोथिंबीर घालायची आहे. कसुरी मेथीचं तुम्हाला सांगेल एक मी, पनीरची भाजीमध्ये ना सुद्धा कसुरी मेथी घाला. याने ना चव छान येते आणि बऱ्याचशा भाजींना जर तरी येत नसेल ना तर कसुरी मेथी घाला तुम्ही. कसुरी मेथी घातल्याने भाजीला तरी पटकन येते, चवी छान येते आणि भाजी दिसायला सुद्धा सुरेख दिसते. आता या स्टेजला आल्यानंतर अगदी 5 मिनटं तुम्ही झाकण ठेवा. भाजी पुन्हा मिक्स करून घ्या. मिक्स भाजी झाली की पुन्हा एकदा 2 मिनटं झाकण ठेवा. बघा झटकीपट घरच्या साहित्यामध्ये आपली काजू करी रेडी आहे की नाही. मी अशी ठेवलेली आहे चपातीबरोबर, भाताबरोबर खूप सुंदर अशी लागते. वरून थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घाला. रेडी आहे आपली काजू करी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. काजू सोलण्यापासून तर रेसिपीपर्यंत दाखवला आहे. नक्की लाईक शेअर करायचं बरं का.